आज आपण संत श्रेष्ठ जगद्गुरू तुकोबाराय यांच्या गाथ्यामधील अभंग क्रमांक 3331 वर निरूपण पाहणार आहोत. चाले हे शरीर कोणाचे असत्ते, कोण बोलविता हरी बिन, देखवी ऐकवी एक नारायण, तयाचे भजन चुकू नये, मानसाची देव चालवी अहंता, मीच एक करता मनोनिया, वृक्षाचे ही पान हले ज्याची सत्ता, राहिली अहंता मग कोटे, तुका मने विठो भरला सभाये, उने काय आहे चराचरी, देखवी ऐकवी एक नारायण, तयाचे भजन चुकू नये. प्रथम मी संत श्रेष्ठ जगद्गुरू तुकोबाराय यांच्या चरणी साष्टांग दंडवत घालतो. सर्व साधू संतांच्या चरणी साष्टांग दंडवत घालतो. पांडुरंग परमात्मा यांच्या चरणी साष्टांग दंडवत घालतो. कारण आज आषाढी एकादशी आहे आणि आषाढी एकादशी निमित्त हे विशेष चिंतन मी या अभंगावर मांडण्याचा माझ्या जीवनामध्ये मी प्रयत्न करीत आहे. म्हणून सर्व जे पंढरपूरला जे वारकरी आलेले आहेत त्यांच्या चरणी साष्टांग दंडवत घालून माझ्या या निरूपणाला सुरुवात करतो. कारण मोठी एकादशी आहे. सर्व साधुसंत आज पंढरपूरला येतात कारण त्या पांडुरंगाचं दर्शन कारण त्यांच्या जीवनामध्ये करीत असतात. म्हणून त्या पांडुरंगाच्या चरणी परत साष्टांग दंडवत घालून माझ्या जीवनामध्ये या अभंगावर निरूपण मांडण्याचा प्रयत्न करीत आहे. चाले हे शरीर कोणाचे असत्ते, कोण बोलविते हरी बिन, देखवी ऐकवी एक नारायण, तयाचे भजन चुकू नये. कारण या दोन चरणावर आधी आपण निरूपण पाहू. कारण अत्यंत महत्त्वाचा हा अभंग आहे. अत्यंत गूढ या अभंगामध्ये महाराजांनी सांगितलेला आहे. कारण सर्वप्रथम आपण या अभंगामध्ये जे महाराजांनी सांगितलेलं आहे ते काय सांगितलेलं आहे, कोणता विषय महाराजांनी या अभंगामध्ये सांगितलेला आहे. कारण हजारो वर्षापूर्वी कारण आपल्या केन उपनिषदामध्ये तो विषय आलेला आहे. आपल्या ऋषीमुनींनी याच्यावर खूप अशा चर्चा केलेल्या आहेत. हेच आपल्याला खात्रीपूर्वक कारण आज महाराज या अभंगामधून सांगतात. यावरून हेच आपल्याला खात्रीपूर्वक म्हणता येतं की महाराजसुद्धा एक ऋषीच होते. कारण त्यांच्या जीवनामध्ये अर्वाचीन नावाचे ऋषी महाराज त्यांच्या जीवनामध्ये होते. म्हणून महाराजांनी त्यांच्या या अभंगामध्ये त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की त्यांच्या अभंगामध्ये अनेक अभंग महाराजाचे आहेत. अनेक अभंग महाराजांनी वेगवेगळे केलेले आहेत. काही आत्मशास्त्राचं ज्ञान त्यांनी त्यांच्या अभंगामध्ये मांडलेलं आहे. ते मुद्दे आलेले आहेत. महत्त्वाचा मुद्दा या अभंगामध्ये जे महाराजांनी मांडलेला आहे, चाले हे शरीर कोणाची असत्ते, कोण बोलविते हरी बिन, देखवी ऐकवी एक नारायण, तयाचे भजन चुकू नये. कारण प्रश्न विचारला आहे आपल्याला. प्रश्न विचारतात की हे शरीर जे कोणाच्या सत्तेमुळं चालतं हे प्रश्न विचारलेला आहे आणि त्याचं उत्तर महाराजांनी या अभंगामध्ये दिलेलं आहे. म्हणून मला एक ह्याच्यामध्ये सांगायचं आहे की आपण परमार्थ करीत असताना आपल्या जीवनामध्ये महाराजांनी याच्यामध्ये जे मुद्दा सांगितलेला आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे. आपण म्हणतो त्या भगवंताच्या कृपेनं आपलं शरीर चाललेलं आहे किंवा त्या आत्मदेवाच्या कृपेनं आपलं हे शरीर चाललेलं आहे. हे कशाहून म्हणतो आपण? शास्त्रामधलं वाचलेलं आहे. अनुभूती आहे का आपल्या जीवनामध्ये? अनुभूती नाही. मग हे ज्ञान आपल्या जीवनामध्ये काही कामाचं नाही. मग ह्याच्यासाठी मूळ काय लागेल तर महाराज सांगतात की तुमच्या जीवनामध्ये कारण मूळ जे आहे ते अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण तुमच्या मनामध्ये जे विचार येतात त्या मनाच्या विचारावर तुमच्या जीवनामध्ये ताबा पाहिजे. आता मनामध्ये विचार येतात म्हणजे विचारावर ताबा आपल्या जीवनामध्ये पाहिजे. म्हणजे मन आपल्या ताब्यात पाहिजे तरच विचारावर आपल्या जीवनामध्ये ताबा ठेवता येईल. आता मन एवढं कठीण आहे की आपल्या जीवनामध्ये ते मनावर आपल्या जीवनामध्ये ताबा ठेवता येतो का? आपण अनेक व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे. कारण भगवंत काय सांगतात किंवा संतांनी काय सांगितलेलं आहे मनाबद्दल. कारण मन
कारण हे मन अत्यंत कठीण असणार आहे. म्हणून महाराज म्हणतात, आधी मन घेई हाती मग पूजावा गणपती. कारण मन इंद्रियाचा राजा त्याशी सर्व भावे पूजा. मन जीवीचा प्रधान मन माझे नारायण. असं हे मन आपल्या जीवनामध्ये ताब्यात घेण्यासाठी, आपल्या विचारावर ताबा येण्यासाठी हे आपल्या जीवनामध्ये हा पाया आहे अध्यात्माचा. आणि आपल्या जीवनामध्ये हा पायाच आपण आपल्या जीवनामध्ये जर विसरत असेल तर आपल्या जीवनामध्ये तो परमार्थ सफळ होईल का? आपल्याला जे फळ प्राप्त करायचं आहे ते फळ आपल्या जीवनामध्ये मिळणार नाही. म्हणून आपल्या जीवनामध्ये हा पाया अत्यंत महत्त्वाचा आहे की आपल्या विचारावर ताबा आपल्या जीवनामध्ये आला पाहिजे. त्यालाच वारकरी म्हणतात, त्यालाच संत म्हणतात. कारण संत दुसरं कुणाला म्हणायचं नाही. आपल्या जीवनामध्ये नुसतं पंढरपूरला जाऊन भागत नाही. कारण मनावर विचारावर ताबा आपल्या जीवनामध्ये आला पाहिजे आणि हे मन आपल्या अधीन आपल्या जीवनामध्ये करून घेतलं पाहिजे. हे अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण आपले सर्व विचार मनामध्ये येतात ते आपल्या कशामुळे येतात? आपल्या अहंभावामुळे. अहंभाव म्हणजे काय? अहंभाव म्हणजे आपल्या जीवनामध्ये आपला अहंकार आहे. मीचा अहंकार आहे. हा अहंकार आपल्या जीवनामध्ये आपल्याला सोडितच नाही. आपल्या जीवनामध्ये आपली जी माती करतो आपला अहंकार, आपला मीचा अभिमान आपल्या जीवनामध्ये माती करतो. हे आपल्या जीवनामध्ये कळतंसुद्धा. आपल्याला कळत असताना त्याच्यामध्ये आपल्या जीवनामध्ये सुधारणा करता सावध आपल्या जीवनामध्ये न होता आपल्या जीवनामध्ये परमार्थ चालू आहे, संसार चालू आहे. मग आपल्या जीवनामध्ये कर्म तर चालूच आहे. संसारातला असो परमार्थातलं असो ते कर्म चालू आहे. मग कर्म चालू असून आपल्या जीवनामध्ये फळ मिळणार नाही. फळ मिळण्यासाठी तुमच्या जीवनामध्ये विचारावर ताबा हा मिळविलाच पाहिजे. हा शास्त्र सिद्धांत महाराज या अभंगामधून सांगतात. कारण आपल्या जीवनामध्ये कर्तृत्व आणि भोगतेपण हे जे आहे ना, मीपणाच्या कारण जाणीवेमुळे प्रत्येक मनुष्य त्याच्या जीवनामध्ये स्वतःकडे लावून घेतो. मी केलं, माझ्यामुळं झालं. हे भल्या लोकाला मी भल्याचा का अर्थ वापरला? कारण आईसाहेब म्हणतात, बहु नदीचे पाणी रे गळ्या मोठे वडीते, भल्या पोहणाराला उलटून पाडेते. कारण भल्याचा अर्थ आहे की भले म्हणजे जे सगुण भक्ती करणारे आहेत, ते निर्गुण भक्ती करणारे आहेत, भले आहेत त्यांच्या जीवनामध्ये, पण निर्मळ व्हायला तयार नाही. तिथं आईसाहेब म्हणतात. इथं महाराज सांगतात, तुमच्या जीवनामध्ये विचारावर ताबा तुमच्या जीवनामध्ये ठेवायला तयार नाहीत. मग जोपर्यंत तुमच्या जीवनामध्ये विचारावर ताबा ठेवणार नाही, तुमचं मन तुमच्या अधीन राहणार नाही. मग तुमच्या मनामध्ये जे विचार येणार आहेत ते तुमच्या जीवनामध्ये फळच देणार आहेत. मग आपल्या जीवनामध्ये चांगलं कर्म घडत असेल, वाईट कर्म घडत असेल, पण ते कर्म घडलं की ते मी केलं, माझ्यामुळं झालं, मी करतेपणाचा अभिमान अहंकार माझ्याकडं मी ओढून घेतल्यानंतर त्या कर्माचं फळ प्रत्येक मनुष्याला त्याच्या जीवनामध्ये भोगावंच लागतं. आता काही कर्म लवकर फळ देतात, काही कर्म उशिरा फळ देतात, पण कर्म केलं की ते फळ भोगावंच लागतं. उशिरा मिळू ताबडतोब मिळू त्याचं फळ हे ठरलेलं आहे. म्हणून आपल्या जीवनामध्ये हे जन्म मरणाच्या दुःखामध्ये आपल्या जीवनामध्ये बार यावं लागतं, जावं लागतं. हे जन्म मरणाचं दुःख आपल्या जीवनामध्ये भोगावं लागतं. या संसारामध्ये प्रत्येक मनुष्याला किंवा संसारिक असो पारमार्थिक असो, जोपर्यंत आपल्या जीवनामध्ये मीपणा आहे तोपर्यंत आणि मीपणा आणि आपल्या जीवनामध्ये विचारावर ताबा आहे तोपर्यंत आपण आपल्या जीवनामध्ये ही मुक्ती म्हणणारी जी आहे ना, ती मुक्ती आपल्या जीवनामध्ये मिळतच नाही. हे सर्व शास्त्राचं सार आहे. हे सर्व धर्म ग्रंथाने आपल्याला सांगितलेलं आहे. हे सर्व साधू संत त्यांच्या जीवनामध्ये आपल्याला सांगतात. पण आपल्या जीवनामध्ये आपण सावध होत नाही. आपण आपल्या जीवनामध्ये भक्ती करतो, भक्ती करीत नाही असा मी प्रत्येक व्हिडिओमध्ये माझ्या जीवनामध्ये सांगतो की भक्ती करीत नाही असा माणूसच या जगामध्ये नाही. म्हणून महाराजांनी जे पहिल्या आणि दुसऱ्या चरणात
म्हटलेलं आहे की चाले हे शरीर कोणाची या सत्ते, कोणाच्या सत्तेमुळे आपलं हे शरीर चालतं, म्हणजे हे शरीर आपलं काम करतं किंवा कर्म करतं. संसारामधलं असेल, परमार्थामधलं असेल, आपण जे कर्म करतो हे नीट कर्म करतो का, कसं करतो, चांगलं करतो, वाईट करतो, कोणाच्या कृपेमुळे करतो. आपल्या जीवनामध्ये आपल्याला कोण बोलून घेतं. आता मी बोलतो, कोण मला बोलविणार आहे, कोणती तरी शक्ती माझ्या जीवनामध्ये असली पाहिजे. मी ऐकतो, कोणामुळं ऐकतो, मी पाहतो, या जगाचं ज्ञान माझ्या जीवनामुळे होतं. ते कोणामुळं होतं यावर माझ्या जीवनामध्ये मी विचार करायलाच तयार नाही. जर माझ्या जीवनामध्ये हे प्रश्न माझेच आहेत, याला उत्तरही माझंच लागतं. शास्त्रामधलं तुमच्या जीवनामध्ये फक्त त्या मार्गानं चालण्यासाठी लागतं. पण प्रश्न महाराजांनी केलेत म्हणजे प्रश्न आपल्यासाठी केलेले आहेत. प्रश्न आपले आहेत आणि त्याचं उत्तरही आपणच आपल्या जीवनामध्ये शोधलं पाहिजे. हे उत्तर तुमच्या जीवनामध्ये शोधण्यासाठी तुम्हाला साधना करावी लागेल. साधना केल्याशिवाय तुमचं मन तुमच्या जीवनामध्ये अधीन राहणार नाही, विचारावर तुमच्या जीवनामध्ये ताबा राहणार नाही, तुम्ही निर्मळ तुमच्या जीवनामध्ये होणार नाहीत. आपल्याला माहीत आहे, आपण काय समजतो आपल्याला की भगवद्गीतेमध्ये काय सांगितलं आहे, किंवा भगवद्गीतेमध्ये सांगितलं की आपला आत्माराम हाच आपल्या जीवनामध्ये ऐकतो, बोलतो, पाहतो, खाणे, झोपणे इत्यादी सर्व क्रिया या पंच इंद्रियाद्वारे तोच करून घेत आहे. हे सर्व तुम्हाला माहीत आहे, मला माहीत आहे, सर्व शास्त्रानं तेच सांगितलेलं आहे. हे पाठ करून तुमच्या जीवनामध्ये किंवा प्रवचन करून, मी कीर्तन करून माझ्या जीवनामध्ये त्याचा काही उपयोग होणार नाही. मला जर माझं हे शरीर जो चालतं, कुणाच्या सत्तेमुळं चालतो, त्याला माझ्या जीवनामध्ये प्राप्त करून घेतलं पाहिजे. त्याला प्राप्त करण्यासाठी माझ्या जीवनामध्ये विचारावर ताबा, मनावर ताबा, मी पवित्र माझ्या जीवनामध्ये झालं, शुद्ध माझ्या जीवनामध्ये झालं पाहिजे. हेच उपनिषदाचं मूळ सार आहे किंवा हाच प्रश्न आहे. कारण कोणामुळे माणूस बोलतो, कोणामुळे त्याच्या डोळ्याला पाहण्याची शक्ती मिळते, कोणामुळे कानाला ऐकण्याची शक्ती येते, महाराजांनी उत्तर दिले. आता महाराजांनी जे उत्तर दिले त्यांच्या अनुभवामधून, त्यांच्या ह्याच्यामधून त्यांनी दिलेलं उत्तर आहे. महाराज म्हणतात तो पांडुरंग आहे, तो विठ्ठल आहे, तोच सर्व कारण या देहाचा कारभार करतो किंवा त्याच्या सत्तेमुळंच या देहाचा कारभार चालत असतो. हे महाराज स्वतःच्या अनुभवामधून सांगतात. आपल्या जीवनामध्ये अनुभव नाही. हे अनुभव येण्यासाठी आपल्या जीवनामध्ये कर्म करावं लागतं. शास्त्रानं सांगितलेल्या विधीप्रमाणे आपल्या जीवनामध्ये आचरण करावं लागतं. आचरण केल्यानंतर आपलं अंतःकरण शुद्ध करीत जात आपल्या जीवनामध्ये कर्म करावं लागतं. आणि हे एकदा तुमचं कर्म मन निर्मळ झालं, तुमच्या विचारावर तुमच्या जीवनामध्ये ताबा आला की मग तुम्हाला तुमच्या त्या आत्मस्वरूपाची तुमच्या जीवनामध्ये प्राप्त होते. आणि मग त्यावेळेस तुम्हाला कळतं की या देहाला चालविणारा, बोलणारा, ऐकणारा, तो सर्व कर्म करून घेणारा या देहाकडून तो पांडुरंग परमात्मा तो एकच आहे, असं तुमच्या जीवनामध्ये खात्री होते. असं महाराज अभंगाच्या पहिल्या आणि दुसऱ्या चरणामध्ये सांगतात. अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये महाराज म्हणतात, मानसाची देव चालवी हंता, मीच एक करता मनोनिया. महाराज म्हणतात की प्रत्येक मनुष्याची किंवा प्रत्येक जीवाची मीच्याद्वारे सर्व कर्म काही तो नारायण त्याच्या जीवनामध्ये करून घेत आहे. पण भगवंताची माया, आता भगवंताची माया किती कठीण आहे. कारण आता महदादी हे माझी माया, उतरून या धनंजया, मी होई जे हे आया कैसे निये. कारण भगवान सांगतात की ही माझी माया नदी पार करून मद्रूप होणे किती कठीण आहे, फार फार कठीण आहे. याच्याबद्दल मी माझ्या बऱ्याच व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे. त्याचं स्पष्टीकरण आपल्या जीवनामध्ये देत नाही. ते व्हिडिओ आपल्या जीवनामध्ये ऐकावे. या मायेच्या प्रभावामुळे आपल्या जीवनामध्ये, कारण
जे वाटेला आलेलं कर्म आहे, मी करता, मी भोगता, मीच आहे, असं आपल्या जीवनामध्ये आपण स्वतःवर ती जबाबदारी घेत असतो. त्याच्यामुळे आपल्या जीवनामध्ये या कर्मबंधनातून आपण मुक्तच होत नाही. म्हणून बार बार आपल्या जीवनामध्ये जन्माला येवं लागतं, मरावं लागतं, येवं लागतं, मरावं लागतं. हे कर्मबंधनामध्ये जे अडकतो केवळ मी आणि माझ्यामुळे आपल्या जीवनामध्ये अडकतो, असं महाराज अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये सांगतात. अभंगाच्या 4थ्या चरणामध्ये महाराज म्हणतात, वृक्षाचे हे पान हरे त्याची सत्ता, राहिली अहंता मग कोटे. कारण महाराज सांगतात या वृक्षाचं पानसुद्धा त्या भगवंताच्या आज्ञेशिवाय हालत नाही, चालत नाही. तर मग आपली अहंता कुठं आहे? मनुष्याची अहंता कुठं आहे? अहंता म्हणजे काय? अहंता म्हणजे आपली घमंड आहे, आपला अहंकार आहे, आपला गर्व आहे, आपला मीपणा आहे. हा मीपणा आपला कायमचा आपल्या जीवनामध्ये नाश करतो. हा आपला प्रत्येक मनुष्याचा हा अहंकार मोठा शत्रू आहे. या शत्रूला आपल्या जीवनामध्ये जिंकण्यासाठी अत्यंत आपल्या जीवनामध्ये, कारण साधू संतांनी सांगितलेल्या शब्दाप्रमाणे आपल्या जीवनामध्ये आचरणच करावं लागतं. आचरण केल्याशिवाय आपल्या जीवनामध्ये हा अहंकारावर ताबा आपल्या जीवनामध्ये घेता येत नाही. कारण अहंकार कुणाला धनाचा आहे, कुणाला कर्तृत्वाचा आहे, कुणाला ज्ञानाचा आहे, कुणाला रूपाचा आहे. अनेक प्रकारचे अहंकार आहेत. पण प्रत्येक मनुष्य त्याच्या जीवनामध्ये मद, मस्ती, माज, पद, धान, पद, स्थान किंवा ध्यान कशावर बी त्याच्या जीवनामध्ये त्याला अहंकार येतो. अहंकार एकदा तुमच्या जीवनामध्ये आला, तो विनम्राचं लक्षणच नाही, ते कठोरपणाचं लक्षण आहे. सामान्याची गोष्ट सोडून द्या अहंकार. नामदेव महाराजाला त्यांच्या भक्तीचा अहंकार आला, हे सर्वांना माहीतच आहे. म्हणून नामदेव महाराजाला त्या थोपटण्याने जे काकाला थोपटायला लावलं त्यावेळेस तो आरडला त्याच्या जीवनात, अरे कच्चा आहे म्हटले त्यावेळेस. म्हणून म्हणतात की अहंकार, चांगदेवाला अहंकार आला. आता योगी 1400 वर्ष जगलेला चांगदेव, त्याला योग विद्येचा अहंकार त्याच्या जीवनामध्ये आला. मुक्ताबाई आईसाहेब त्याच्या गुरु झाल्या आणि त्याचा अहंकार त्याच्या जीवनामध्ये घालवला. म्हणजे अहंकार किती घातक आहे याच्याबद्दल मी एक उदाहरण देतो, म्हणजे ते तुमच्या लक्षात येईल. कारण भगवान विष्णूचा महान भक्त शेषनाग, कारण शेषनागावर भगवान विष्णू विराजमान असतात. आणि मग तो महान भक्त असल्यामुळे त्याचा मुलगा, कारण मणिनाग, हा मणिनाग कारण त्या बापाच्या जीवावर त्या भगवान विष्णूच्या भोवती फिरायचा. फिरत असताना मग तिथं गरुड यायचा. गरुड लगे त्याच्यावर असे डोळे तटकारूनच राहायचा, की डोळे सारखं त्याला फाडून बघायचा, गुरगुरु बोलायचा. त्याला खंत वाटायची त्याच्या जीवनामध्ये. ह्या गरुडाला बेहावं लागत, तुझे तुकडे तुकडे करील म्हणायचा गरुड. आता गरुड हा मोठा पक्षी असल्यामुळे हा, कारण मणिनाग त्याच्या जीवनामध्ये भ्यायचा. म्हणला आता ह्याच्यापासून वाचायचं असेल तर आपल्यालाही आपल्या जीवनामध्ये कठोर अशी तपश्चर्या करावी लागेल. काहीतरी वरदान आपल्या जीवनामध्ये मागून घेतल्याशिवाय या, कारण गरुडापासून आपल्या जीवनामध्ये मुक्तता होणार नाही. म्हणून त्यानं भगवान शिवाची कठोर अशी आराधना केली. आराधना केल्यानंतर भगवान शिव त्याला प्रसन्न झाले आणि म्हटले की माग काय तुला वरदान मागायचं ते. त्यावेळेस त्यानं सांगितलं की माझ्या जीवनामध्ये मला फक्त त्या गरुडाचं लई भिऊ बसलेलं आहे. गरुड हा नेहमी मला मारतो, माझे तुकडे करतो. मला त्या गरुडापासून मुक्ती हवी आहे, मला त्या गरुडापासून निर्भय बनवा, असं त्यावेळेस म्हणल्यावर त्याने तथास्तु म्हणले. तुला त्या गरुडापासून आता काही भेण्याची गरज नाही, तो गरुड तुला काहीच करू शकणार नाही, गरुडाची शक्ती तुझ्यापाशी काही चालणार नाही, असं वरदान त्याला भगवान शिवानं दिल्यानंतर तो लगेच आपल्या बापाकडं आला. नागापाशी आपल्या वडिलापाशी आल्यानंतर भगवान विष्णूच्या दरबारामध्ये मग तो रुबाबामध्ये त्याच्या जीवनामध्ये फिरू लागला, धटपणाने फिरू लागला. त्याला जी भीती होती ती फक्त गरुडाची होती. मग गरुडाची भीती असल्यामुळं आता त्याच्या जी मनामधली गरुडाची भीती कायमची निघून गेली. मग गरुड एके दिवशी गरुडाची आणि त्याची भेट झाली.
गरुड त्याला डोळे वटकारून बघायला की हा बी त्याच्याकडे डोळे वटकारून बघू लागलेला आहे. गरुड गुरकायला की हा बी त्याला गुरकू लागलेला आहे. गरुडाला वाटलं इतके दिवस तो खालीमान घालणारा आज माझ्या डोळ्यात डोळा घालतो, मला गुरगुर करतो, काय झालं असेल. मग त्यावेळेस त्यानं म्हणला काय जगायचं नाही का, 4 दिवस जगायचं असलं तर नीट राहा. त्यानं म्हणलं काय जगणं मरणं हे ईश्वराच्या हातामध्ये आहे, तुझ्या हातात का आहे म्हणला. तू जसा एक मोठा आहेस म्हणला प्राणी, तसा मी एक मोठा जीव, मी एक छोटा जीव आहे म्हणला. तू त्या विष्णूचा भक्त असशील म्हणला, मी त्या भगवान शिवाचा भक्त आहे म्हणला. तुला भेण्याची काय गरज आहे, तुझ्या मोठ्या दंडाला मी थोडंच भेटतो म्हणला. मग तर गरुडाची तळपायाची आग मस्तकाला गेली. मला ठीक आहे म्हणला, आता इथलं होऊ दे म्हणला, सगळं झाल्यानंतर तुला बघतो म्हणला, काय हरकत नाही म्हणला. गरुड दादा तुझ्यासाठी मी सज्ज आहे म्हणला, तू जसं म्हणशील तसं मी आता तुझ्या तयार आहे म्हणला. अरे मला चॅलेंज करायला असं गरुडाला वाटल्यानंतर ठीक आहे म्हणला. मग ते झाल्यानंतर त्यांनी म्हणले चल म्हणले आता आपल्याला युद्ध खेळू म्हणले. म्हणला चल म्हणला तुझ्यासंग युद्ध खेळायचे आहे ना, तुला लय हौस आहे ना युद्धाची. मग गरुडाचं आणि मणिनागाचं युद्ध चालू झालं. मणिनाग काही केल्या त्या गरुडाला जमू द्यायला तयार नाही, कारण भगवान शिवाचा आशीर्वाद आहे, वरदान आहे त्याला. मग ह्या टायमाला तो घामागरद होऊ लागला. त्यावेळेस तो विष्णूचा मधून धावा करू लागला, भगवान माझी रक्षा करा, हा आज मणिनाग मला कसा ऐकायला तयार नाही म्हटला. मग त्यानं मग हसू लागला तो मणिनाग, अरे मूर्खा कशाला त्या भगवान विष्णूच्या कारण म्हणजे त्या विष्णूचा धावा करतोस, त्याची मदत तुझ्या जीवनामध्ये मागवितोस. एवढं मोठं धन आहे, एवढी मोठी ताकद आहे, तुझ्यात ताकद नाही का मला हरविण्याची, लय घमंड होती ना तुझ्या जीवनामध्ये, लढ म्हणला बघू तुझ्या जीवनामध्ये किती लढतोस. त्यावेळेस तर गरुड अजून घामागरज झाला, त्याला बलच त्याच्या जीवनामध्ये राहिलेलं नाही. मग विष्णूचा बार वेळेस धावा करू लागला. ते दोघांचं घनघोर युद्ध चालू आहे. शेवटी विष्णूला म्हणला माझी इज्जत राखा, नाहीतर हा मला शेष, कारण मणिनाग आज माझ्या जीवनामध्ये मारल्याशिवाय राहणार नाही. त्यावेळेस म्हणले काय हरकत नाही, म्हणले तुला मी त्याला मारता तर येणार नाही, पण त्याला तुला बंदी घालण्याचं वरदान देतो म्हणले. मग कस्तरी करून, कारण त्या भगवान विष्णूच्या वरदानामुळे त्याला बंदी करण्यात आलं. मणिनागाला बंदी केल्यावर तो, कारण मणिनाग मोठमोठ्यानं हसू आला. स्वतःचं तर पराक्रम काही नाही, शेवटी भगवान विष्णूला शरण जाऊन वरदान मागून तू माझ्या जीवनामध्ये मला बंदी केलास, पण लक्षात ठेव म्हणला, तुला तुझ्याच हातानं मला सोडावं लागेल, माझ्या पाया पडून तुला सोडावं लागेल, हे बी तू लक्षात घे म्हणला. मीही भगवान शिवाचा भक्त आहे म्हणला, मग तुला कळल म्हणला. मग असे थोडे दिवस गेल्यानंतर इकडे भगवान शिव वाट पाहतात, कारण दर्शनाला येणारा, कारण मणिनाग का येणा गेलेला आहे. त्यांना लक्षात आलं, नंदीनं विचारलं की भगवान की मणिनाग आपल्या दर्शनाला येत नाही काही काय, त्याला गरुडानं मारून तर टाकलं नाही. मग ते भगवान शिव म्हणतात तसं होणार नाही, माझं वरदान आहे त्याला, तो त्याला मारू शकणार नाही, पण त्याला बंदी केलेला आहे, कारण भगवान विष्णूनं त्याला वर दिल्यामुळे त्याला बंदी केलेलं आहे. तर नंदी तू काय कर, जा आणि माझा निरोप दे, कारण विष्णूला सांग की त्या विष्णूला सांग त्या गरुडाला सांगा त्या, कारण मणिनागाला बंधनामधून मुक्त करा, असा माझा निरोप आहे, असा तू त्यांना निरोप सांग. हा नंदी कारण भगवान शिवाचा निरोप घेऊन हा विष्णूकडे गेला, त्यांना साष्टांग दंडवत घातला आणि त्यानं सांगितलं की मला शिवाने पाठविलेला आहे, जो मणिनाग बंदी आहे त्याला मुक्त करण्याचा त्यांनी तुम्हाला म्हणजे विनवणी केलेली आहे. असं सांगितल्यावर त्यांनी ठीक आहे म्हणले. त्या गरुडाला बोलून घेतलं आणि गरुडाला सांगितलं, अरे तू त्या मणिनागाला जे बंद केलेलं आहेस ना, बंदी घातलेला आहेस, त्याला मुक्त कर म्हटले. ते मला छेचे काही म्हणला, मी त्या मणिनागाला मुक्त करणार नाही म्हणला, कारण तुम्हाला मी तुमचं हार कार्य करतो म्हणला, एखादी तर गोष्ट माझ्या जीवनामध्ये तुम्ही ऐकावी,
कारण माझ्या जीवनामध्ये मी तुम्हाला कुठंही म्हणेल तिथं घेऊन जातो म्हणला. तुमचा जो पराक्रम आहे म्हणला ते माझ्याच मदतीने मिळेल तुमचा पराक्रम आहे. तुमचा स्वतःचा कुठला पराक्रम आहे असा तो गर्व आला, त्याला अहंकार आला. भगवान विष्णू म्हणाले, बरोबर आहे तू म्हणतोस गरुडा, तुझ्यामुळेच माझ्या जीवनामध्ये पराक्रम आहे हे मला मान्य आहे, पण कारण मणिनागाला मुक्त कर, कारण तो भगवान विष्णूचा भक्त आहे आणि इथं नंदी तिथं त्याचा निरोप घेऊन आलेला आहे. तू त्याला मुक्त कर. नाही म्हणला, मी मुक्त करणारच नाही म्हणला. तुम्ही काही म्हणा दुसरं मला काही सांगा, पण ते काम माझ्या जीवनामध्ये करणार नाही. तुम्ही माझा अपमान करायलेले आहात म्हणला. मी त्याला बंदी एकदा केले, माझ्यावर डोळे वटकारून बघायला म्हणला मला भिवून राहणारा, असं म्हणल्यावर मग ते भगवान विष्णू म्हणले, तू काय कर म्हणले, इकडे ये म्हणले जरा. तू काय कर म्हणले, मी तुझ्या खांद्यावर करंगुळी ठेवतो म्हणले. या करंगुळीचा भार तू सहन कर, म्हणजे तुझ्या जीवनामध्ये लक्षात येईल म्हणले. ज्यावेळेस भगवंतानं गरुडाच्या, हो त्याला काय अवघड आहे म्हणला, मी तुम्हाला घेऊन जातो, करंगुळीचा भार किती असणार आहे म्हणला. मग ते आला, गरुडाच्या खांद्यावर भगवंतानं करंगुळी ठेवली. गरुडाचं करंगुळी ठेवल्या मान कारण त्याच्या भुजाला लागली, पोट पाठीला एक झालं, त्याचे पाय सगळे मोडून गेले. गरुड वाचवा, माझ्याकडून चुकलं, वाचवा अशी आराधना भगवान विष्णूची करू लागला. माझं चुकलं म्हणू लागला. त्यावेळेस भगवान विष्णूने त्याची करंगुळी त्याच्या खांद्यावरून काढली. अरे तुला माझी करंगुळी सहन होत नाही, तू सांगतोस मला घेऊन जातोस, तुला अहंकार आलेला आहे म्हणले. मग त्यानं माफी मागितली, माझ्याकडून चुकलं म्हणला भगवंत, मला अहंकार आलेला आहे. मग त्याने सांगितले जा आणि सन्मानानं त्या मणिनागाला तो त्या बंदी ह्याच्यामधून सोडव, त्याचे पाये धर, असं सांगितल्यानंतर आता ते विष्णूचा आदेश असल्यामुळे त्याच्या जीवनामध्ये जावं लागलं. त्या शेष मणिनागाला मुक्त करावं लागलं. असा अहंकार आपल्या जीवनामध्ये आपली माती करतो. अशी मोठमोठ्याची माती अहंकारानं केलेली आहे. तर आपल्यासारख्याची काय गत आहे, असं महाराज अभंगाच्या 4व्या चरणामध्ये म्हणतात. अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये महाराज म्हणतात, तुका म्हणे विठू भरला सबाये, उणे काय आहे चराचरी. महाराज म्हणतात की या सृष्टीमध्ये चराचरामध्ये तो विठ्ठलच आहे. त्या विठ्ठलाशिवाय या सृष्टीमध्ये काहीच नाही. कारण तो आपल्या आत बी तो विठ्ठल आहे, आपल्या बाहेरही तो विठ्ठल आहे. त्या विठ्ठला वाचून या चराचरामध्ये म्हणजे जड चैतन्य आणि जे चैतन्य आहे त्याच्यामध्येही तो विठ्ठलच आहे. या जगामध्ये सर्व पदार्थामध्ये तो विठ्ठल भरलेला आहे. मग आपला अहंकार कुठं, आपण एक बाहुली आहोत. तो भगवंत आपल्या जीवनामध्ये जसं नाचवितो तसं आपल्या जीवनामध्ये आपण नाचत असतो. म्हणून आपल्या जीवनामधला हा अहंकार, हा अभिमान, आपल्या जीवनामध्ये ह्या विचारावर ताबा आपण ठेवलाच पाहिजे. असं माझ्या बुद्धिमत्तेप्रमाणे, माझ्या ज्ञानाप्रमाणे या अभंगावर निरूपण मांडण्याचा प्रयत्न केला. झालेलं निरूपण भगवान पांडुरंग परमात्मा यांच्या चरणी हे शब्दरूपी भावपुष्प अर्पण करून माझ्या अल्पशा शिवेला पूर्णविराम. तुकाराम 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 तुकाराम. बोला पुंडलिक गुरुदेव हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम.